दोष स्टंटबाजी करके गाड़ी का नुकसान करना। दोषी का नाम प्रतीक शिंदे, उम्र 25 साल, पहचान रील स्टार, गाड़ी फॉर्च्यूनर, गाड़ी का नंबर 1 चिंता मत करो, गलती करने वाला गरुड़ पुराण के हिसाब से सजा पाएगा। ब्रेकिंग न्यूज, रील स्टार प्रतीक शिंदे करतोय महामार्गावर स्टंट। आय एम फीलिंग सो गुड, मला बरं वाटतंय। अरे यार, पूर्ण गाडीचा आता खुळकुळा झाला असेल। तिला रेस्क्यू केलंय हा, वाटलंच मला। छे, जाऊ दे, काय नाही, दुरुस्त करेल हा, ठीक आहे, काय नाही, एवढं काय नाही। अरे खाली उतर, गाडी पलटी झाली, तिला नीट करायचं सोडून व्हिडिओ काय काढतोय? माती बघायची का माती? आयुष्याची माती नको दाखवू, पहिली बाबा ती गाडी नीट कर ना। बाबांनो, स्वतःच्या जीवाची कमाई आणि बापाची कमाई यातलंय बरं काय। अरे पहिली ती गाडी नीट कर, मग व्हिडिओ बनव। तुला ऐकायला येत नाही काय? अरे बाबा, गाडीची काळजी घे ना। कुछ फायदा नाही है, देख त्या गाडीला दुरुस्तीला पाठवण्याचे सोडून त्या गाडीवर मस्तपैकी उभा राहतोय, मांड्या ठोपडतोय, नॉनसेन्स, मंदबुद्धी। कोणी किती हिताटला नाही रुबाब त्याचा हटला। बावळट कुठले नॉनसेन्स, मंदबुद्धी। आपण मेहनत करून एक चांगली गाडी घेतो आणि आपल्यापेक्षा पण त्या गाडीला चांगलं आपण जपतो, पण काय काय असे असतात माजलेले, त्यांना गाडी म्हणजे खेळणं वाटतं। फालतूची स्टंटबाजी करून ह्याची गाडी चुकून पलटी झाली की ह्यानी मुद्दामून केलं, ही फालतूगिरी मला काय माहिती नाही। पण गाडी पलटी झाल्याच्या नंतर ह्या माणसाने ज्या काय इंस्टाग्रामवर रीला बनवून आखिरी केले ना, ती म्हणजे बघा। पहिल्यांदा असा माणूस बघतोय की ज्याची गाडी पलटी झाल्याच्या नंतर एवढा आनंद कसा काय होऊ शकतो त्याला। मस्तपैकी गाडीवर चढून मांड्या ठोकवतोय, काय वरून ड्रोन शॉट काय चाललेत। अरे भाई, काय शेवटीला बाबा, तुम्ही मोठी माणसं, आम्ही छोटी माणसं। इकडे आपल्या गाडीला चुकून क्रॅश झालं किंवा कोणीतरी ठोकली तरी आपण भाई त्याची पूर्ण काशी करून टाकतो, काशी। आणि हा बघ भाई, काय गाड्याच पलट्या काय करतोय, काय शेवटीला पैसा माज। माती बघायची का माती? कशाला स्वतःच्या आयुष्याचीच माती दाखवतोय? एखाद्याच्या अंगात किती मस्ती आणि माज असावा मी तर म्हणतो। मागे पण कुठल्या तरी दोघांना उडवून ह्याच्या गाडीनी कांड केलेला काहीतरी, त्याच्यामध्ये पण त्याच्या गाडीची पूर्ण अवस्था खराब झालेली, आणि आता पण फालतूची स्टंटबाजी करून गाडीचा खुळकुळा करून त्यावर मस्तपैकी व्हिडिओ काढून माज दाखवतोय। कधीतरी याला नागडा करून मारला पाहिजे। बाबांनो, स्वतःच्या जीवाची कमाई आणि बापाची कमाई यातलंय बरं काय। हे हत्यार वैयक्तिक आणलं होतं। त्या गाडीवरून खाली उतर, नाहीतर गाडीचा हत्यार बित्यार घुसल। हे हत्यार सुप्रीम भेट, हे हत्यार वैयक्तिक आणलं होतं। पलटी झाले, काय अडचण नाही, मला बोलणार कोण नाही। त्यामुळं जगायचं, कमवायचं, स्वतः कमवायचं, काय उद्या फक्त राडा करत राहायचा, लोकांचा विचार करायचा नाही। तुझ्या कॉन्फिडन्सला ना माझी सलामी आहे। कोण बोलणारा नाही, राडा करत राहायचा, लोकांचा विचार करायचा नाही। भाई, तू समजतोस कोण स्वतःला? डिडो समजतोस का? डिडो वगैरे समजतोस का? मला मोठा राडा करत राहायचा, तुझा राडा ना थांब जिरवतील काही जण। महाराष्ट्र पोलिसांना विसरलाच वाटतं। काय अडचण नाही, मला बोलणार कोण नाही, तर राडा करत राहायचा, लोकांचा विचार करायचा नाही। अभी बदत आहे भाई, अभी बदत आहे। काही दिवसांपूर्वी कास पठारावरती काही मुलांनी, एक नाव आहे प्रतीक शिंदे, सदर इस्मान होते आणि पोलीस स्टेशनला बोलवून त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे। काय अडचण नाही, मला बोलणार कोण नाही। ये सब चाले मत कर, समजा, ये सब चाले मत कर। तिला रेस्क्यू केलंय ती पडली होती, जखमी अवस्थेत सापडलेली मला, तर तिला आता उडता तर नाही येते, झालेत भरपूर दिवस घरीच येते, झाली बरी की सोडून द्यायची। काय त्या बिचाऱ्या गाडीची अवस्था केली रे। पण तू टेन्शन घेऊ नको, तू तुझी कर्माची फळं बरोबर भोगणार। त्या गाडीमध्ये टार्झन शिरून ना तुझा बरोबर बदला घेणार ती गाडी। फक्त राडा करत राहायचा, लोकांचा विचार करायचा नाही, नाही तर आता मंदबुद्धी। भाऊ, कोणतरी म्हणलेलं तुझं वाटोळ करायला करणी करणार आहे, कोणतरी म्हणलेलं
कोणतरी म्हणलं मी म्हणलेलो, पण वाटोळा तुझा नाही त्या गाडीचा झालाय. टेन्शन घेऊ नको, परत तुझ्यावर करणी करणार मी. कृष्णा सदा सहाय्यते. पलटी झाली पण खर्चातले बी नाही आणि गाडी उचलल्या बघा, त्याला म्हणायचं आशीर्वाद. आशीर्वाद. त्या गाडीला दुरुस्त करण्याच्या ऐवजी आबाळ हे पळतोय, रील बनवतोय, आणि 1 नाही 2 नाही तब्बल 14 रील बनवल्यात गाडी पलटी झाल्याच्या नंतर. कोणी किती हिताटला अरे बाबाने तुमची भूक तरी किती? तुम्हाला भस्मय झालाय का? किती खाल? कोणी किती हिताटला नाही रुबाब त्याचा हटला. हॅशटॅग तू गाडी पलटी करून ना त्या गाडीचा खुळकुळा केलायस. भारताला गोल्ड मेडल नाही दिलंय, जो की मांड्या ठोकवतोय. ह्याला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये फक्त ह्याच्या एकट्याकडेच गाडी आहे, ते पण ही फॉर्च्युनर. अरे काय म्हणजे, अरे बाबा बाकीच्यांच्याकडे पण गाड्या आहेत, त्यांच्याकडे तर रांग लागली, पण त्यांनी पण अशा व्हिडिओ काढून कधी मास्क दाखवला नाही. आणि हे कसे लक्षण आहेत माहिती आहेत? हॅशटॅग ट्रिपल एक्का. की जे आपल्यापेक्षा मोठे व्यापारी आहेत, जे आपल्यापेक्षा पुढच्या लेवलला गेलेले आहेत, ती लोक बावळट समजतात अशा लोकांना. बरेच लोक म्हणतात की याचा माज गेला नाही अजून, किती वेळा झाला याच्यावर तुम्ही मरचाल माझ्या हारायची वाट बघता बघता, पण नाही केला का सामणार. काय तो आत्मविश्वास म्हणायचा हे जन्मापासूनच आहे की इंस्टाग्रामने फीचर दिलंय? काही गोष्टी चुकून झाल्या, तुम्ही त्याला जर वेगळं नाव देत असाल तर बिंदास द्या, मला काही फरक पडत नाही. ठीक आहे बाबा, ही स्टंटबाजी तुझ्याकडून चुकून झाली असं आपण गृहीत पकडून चालूया, पण नंतर जे तू 14 रील बनवल्या त्या पण चुकूनच झाल्या असतील ना. जाणणाऱ्यांचा नाव ठेवणाऱ्यांचा बापच राहणार. बस झाला आबाळ हे पण खूप रील्स काढल्या, आता त्या गाडीला पण घेऊन जा, दुरुस्ती कर. जाता जाता पण व्हिडिओ बनवणार नाही ना? तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. सेवक का आखिरी मुजरा स्वीकार कीजिए राजे, जा रहे हैं आपके शत्रुओं के. अरे बाबाने तुमची भूक तरी किती खाल? मला माहिती नव्हतं की प्रतीक भावाने स्वतःचा ससा पण पाळून ठेवलाय, जो की बोलतो. अरे त्या प्रतीक शिंदेची गाडी कुठेतरी पलटी झाली, पलटी केली. त्यानं पलटी केली, ड्रिफ्ट मारत पलटी केली. अरे त्यात 5-50 लाख रुपये घेऊन स्वतःच्या जीवावर गाडी घेतली. तुला त्यातले किती दिले ते पहिले सांग. आता त्या पलटी करल, इरीट ढकलल, नाहीतर तिकडं त्या इलॉन मस्क सोबत आकाशात पाठवल. जसं काय इलॉन मस्क त्याचा चुलताच लागतो ना. तुम्हाला काय फरक पडतोय? तुमची काय, मला तीच गोष्ट कळलं ना. जळणारच ना. त्याच्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये केवढ्या त्या आग लावून ठेवल्यात लोकांनी. म्हणायचं काय, केवढ्या त्या आग पूर्ण करून ठेवल्यात काय माहिती. अच्छा, तुमचं असं म्हणणं आहे का की आग लागायला पाहिजे होती? तुम्हाला काय फरक पडतोय? तुमची काय, मला तीच गोष्ट कळलं ना. तुझी का जळते? जीभ दाखव. हा, झिजले, अजून झिजवू नको. तुम्हाला काय कॉन्टेंट मिळाला म्हणून तुम्ही काय उगाच कॉन्टेंट बनवताय बिना कामाचा. आज तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर म्हणून काहीतरी प्रोडक्टिव्ह करा ना. ठीक आहे, बघूया आपण या ससाचं पण काय प्रोडक्टिव्ह कंटेंट आहे. 4 platos. Desayuno. मला माहित आहे काय नाही व्हिडिओ मध्ये, पण तू बघणार शेवटपर्यंत व्हिडिओ बघणार, मला माहित होतं तू. आज तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर म्हणून काहीतरी प्रोडक्टिव्ह करा ना. उगाच आपलं पोर काहीतरी करतंय काय. अरे पोर पण किती खरं बोलला, मनातून आलं ना, खरं बोला. एका बाजूला सपोर्ट पण करतोय आणि दुसऱ्या बाजूला शिव्या पण देतोय. अरे पोर पण किती मादरचं बावळट कुठले नॉनसेन्स. काय शेवटीला बालिश रील स्टारचे बालिश फॅन, बाकी काय. आणि हा प्रतीक भाऊ, ह्या व्हिडिओ मधून जर काय चुकून माझ्याकडून जर निघाला असेल, तुला जर हर्ट झालं असेल तर छोटा भाऊ म्हणून माफी असावी. काय शेवटीला तुम्ही मोठी माणसं, आम्ही छोटी माणसं. हॅशटॅग ट्रिपल एक्का. हॅशटॅग ट्रिपल एक्का. तरी याला नागडा करून मारला पाहिजे. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि जाता जाता मोटिवेशन ऐकून जा. तुमच्याकडे पण जर अशी फॉर्च्युनर गाडी असेल, नाही तर त्यातली छोटी पण गाडी असेल, तर सांभाळा. त्या गाडींना जपा. अशा फालतूनी काय स्टंटबाजी करत बसू नका. आणि ह्याच्या रील जर तुमच्या फीडवर आल्या असतील तर पहिला याला ब्लॉक करा. अरे गाडी आहे ना ती, गाडीला माणसाप्रमाणे जपायचं. किंमत नाही ना, किंमत आपल्याला नाही ना कळली की असं होतं. अशी फालतूगिरी जमते करायला. जे गाडीवाली लोक आपल्या चॅनलवर आले असतील त्यांनी लाईक करा. लाईकचं एम ठेवूया आपण 1000 लाईक करून टाका. तर चला भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा.